श्रावण महिना सुरू झाला आणि सणासुदीला सुरुवात झाली। सर्व सण उत्सवात सर्वाधिक मागणी असणारा घटक म्हणजे नारळ। नारळाशिवाय कोणतीच पूजा पूर्ण होत नाही। यंदा रत्नागिरी जिल्ह्यात नारळाची मागणी प्रचंड वाढली। छोटा नारळ अगदी 25 पासून 30-35 रुपयांपेक्षा जास्त दराने विकला जातोय। अगदी 60 रुपयांपर्यंत नारळाची किंमत गेली आहे। त्यात उपलब्धता कमी असल्याने याचा परिणाम या दरावर झालेला दिसून येतो। श्रावण महिन्यातील सण, गणेशोत्सव, मंगळागौर, विवाह समारंभ तसंच हॉटेल्स, रेस्टॉरंटमध्ये होणारी मागणी यामुळे नारळ विक्रीला चांगले दिवस आलेत। ही मागणी कमी झालेली नाही। कोकणातील नारळ आता फक्त धार्मिक विधींपुरता मर्यादित न राहता विविध व्यावसायिक आणि सामाजिक कार्यक्रमात महत्त्वाचा घटक ठरलेत। तरीही नारळ उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना काही अडचणींचा सामना करावा लागत आहे। याबाबत बोलत आहेत रत्नागिरीतील भाजी विक्रेते संतोष केशव विचारे। ऐकूया ते काय म्हणाले। माझं नाव संतोष केशव विचारे। मी रत्नागिरीतून शिळ गावात राहतो। शिळ 12 किलोमीटर आहे इथून रत्नागिरीपासून। 25 वर्ष मी या मार्केटला भाजीचा धंदा करतो। यावर्षी नारळाचे रेट एवढे भयंकर वाढले आहेत की लोकांना नारळ घेणं परवडत नाही। सहजासहजी 50-60, 50-60, 40 एवढ्या नारळाची किमती आहेत। नारळाची एवढी किंमत वाढण्यामागचं कारण म्हणजे कोकणात नारळ चांगल्या प्रकारे पिकतो, पण शहर वस्ती वाढलेल्यामुळे नारळाची लागवड होत नाही। शहरात नारळ कुठे लागवड करत नाहीत, कारण त्यांच्या फांदी धावळा पडतात, नारळ पडतात, कवळं जातात, वानर उड्या मारतात। त्यामुळे नारळ लोकांनी होते ते पण तोडून टाकले नाही। दुसरं कारण नारळाला यावर्षी किडीचा प्रादुर्भाव जास्त आहे, रोग पडलेला आहे, त्यामुळे नारळ मिळत कमी आहेत। असणारे नारळ पाडण्यासाठी एका नारळावर 4 नारळ मिळू देत, अगर 10 मिळू देत, पाडायला 150 रुपये एक माणूस घेतो। सोलाला 1 रुपये 1.5 रुपये घेतात। त्यामुळे नारळ ज्याचे आहेत त्याला ते पाडून बाजारात आणीपर्यंत खर्च 3-4 रुपये 5 रुपये खर्च येतो एका नारळाला मागचा। त्यामुळे नारळ 50-60 रुपये विकल्याशिवाय पर्याय नाही। ज्यांच्याकडे नारळ आहेत त्यांच्याकडे पाडायला माणसं नाहीत, आणायला रिक्षा भाडं हे सगळं धरलं तर नारळ ते इथपर्यंत येईपर्यंत आणणाऱ्याला 10-15 रुपये एका नारळाचा खर्च येतो। विकणारा नारळ घेतो 30 रुपये, विकतो 35 रुपयात, 5 रुपये काढतो, पण मुळात जो पिकवतो त्याला ते 2-3 रुपयेच नारळा मागचे मिळतात। यावर्षी नारळ एवढा दर वाढण्याचं कारण दुसरं म्हणजे अजून ज्यांच्याकडे नारळ आहेत ते शाळेला देतात। शाळ्या पाण्याला जास्त मार्केट असल्यामुळं ते त्यांना परवडतं। नारळ करणं परवडत नाही। शाळा 50 रुपये 60 रुपये शाळा जातं, त्यामुळे शाळेवाले डायरेक्ट जाऊन नारळवाल्यांकडे स्वतः काढून आणतात, त्यामुळे नारळ कमी होतात। दुसरं कारण आपल्या ह्याच्यात सण भरपूर येतात, सणामुळं नारळ लागतो। नारळ लागल्यामुळे नारळाची किमती 2-3 महिने या श्रावणापासून वाढलेल्याच असतात। दिवाळीनंतर नारळाचा रेट परत कमी होतो, कारण तेव्हा सण थोडे कमी असतात आपले। त्यामुळे नारळ बाजारात आता 10 जण विकतात, तिथे 5 जणांकडे पण नारळ नाहीत आता विक्रीला। विकायला नारळ येत नाहीत।